या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। पोलीस आयुक्त सोलापूर शहर, पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सोलापूर शहर यांनी सोलापूर शहर हद्दीत दुचाकी वाहन चोरीच्या घडणाऱ्या गुन्ह्याबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून दुचाकी चोरणाऱ्या आरोपितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्या अनुषंगाने जेल रोड पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने दुचाकी वाहन चोरी रोखण्यासाठी पोलीस ठाणे हद्दीतील नेहमी चोऱ्या होतात अशी ठिकाणी तसेच रात्रीच्या वेळेस सतत गस्त करून ठिकठिकाणी सापळा लावण्यात आला। त्याप्रमाणे गुप्त बातमीदाराकडून माहिती काढण्यात येत होती। गाड्या चोरीस गेलेली घटनास्थळ येथील CCTV फुटेज चेक करणे, सदर ठिकाणचा तांत्रिक तपासाच्या आधारे तपास असे वेगवेगळे प्रयत्न जेल रोड गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून करण्यात येत होते। दिनांक 5 जुलै 2024 रोजी रात्री 11 ते 6 जुलै 2024 5 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की एक 22 ते 25 वर्षाचा इसम अंगात चॉकलेटी टी-शर्ट घातलेला असून चोरी केलेली एक हिरो होंडा कंपनीची होंडा ट्विस्टर कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल घेऊन अक्कलकोट येथील पद्मशाली स्मशानभूमीजवळ येणार आहे। बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी बातमीची खातरजमा करण्याकरता आणि पथकातील सहाय्यक फौजदार कणगिरी, पोलीस हवालदार शेख, पोलीस हवालदार धुमाळ, पोलीस नाईक बाबर, पोलीस कॉन्स्टेबल इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल सिनारे, पोलीस कॉन्स्टेबल देकाणे, पोलीस कॉन्स्टेबल वायदंडे आणि सावंत असे मिळून स्टेशन डायरी नोंद करून रवाना झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी सापळा रचून सदर ठिकाणी थांबले असता एक इसम काही वेळात तेथे आला। त्याच्याजवळ होंडा ट्विस्टर दुचाकीची गाडी होती। थांबवून त्याची विचारपूस केली असता तो गडबडून गेला आणि त्याच्या ताब्यातील वाहन तेथेच सोडून पळून जावं लागल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे आणि त्यांच्या पथकाने शिताफीने सदर इसमास पकडले। त्याच्या ताब्यातील दुचाकीची पाहणी केली असता सदर गाडी ही होंडा ट्विस्टर कंपनीची दुचाकी होती। तिचा क्रमांक MH13BA 0769 असा असल्याचे दिसून आले। सदर इसमास नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सैफ इरफान यादगीर, वय 24, राहणार घर नंबर 133 3 क, नवीन विडी घरकुल, कुंभारी, सोलापूर असे असल्याचे सांगितले। त्याच्याकडे सदर गाडीबाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरची गाडी ही 1 जुलै 2024 रोजी दुपारी 5:15च्या सुमारास जुने वालचंद कॉलेज येथील पार्किंग मधून चोरी केल्याचे सांगितले। आरोपीस विश्वासात घेऊन अन्य कुठे गुन्हे केले आहेत का याबाबत विचारणा केली असता 19 जून रोजी रात्री 2च्या सुमारास खाजानगर, तालुका धाराशिव येथून एक हिरो हंक कंपनीची दुचाकी, 29 जून 2024 रोजी रात्री 12:15 वाजता सुमारास बुर्ला कॉलेज जवळ घराजवळील असलेली एक पेन्शन प्रो कंपनीची गाडी, तसेच 30 जून 2024 रोजी दुपारी 4च्या सुमारास जिजामाता हॉस्पिटल समोरील बागेजवळ लावलेली बजाज डिस्कवर या गाड्या चोरी केल्याचे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी त्या सदरच्या गाड्या कोठे ठेवल्या आहेत याबाबत विचारणा केली असता त्याने गाड्या या पद्मशाली स्मशानभूमीच्या भिंतीलगत झुडपामध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले। पद्मशाली स्मशानभूमीच्या भिंतीलगत झुडपामध्ये आरोपीने गाड्या लपवून ठेवल्या होत्या। गाड्यांची पाहणी केली असता त्या अनुषंगाने दुचाकी वाहनाचे चेसिस क्रमांक जेलरोड पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासले असता सदर वाहन चोरीस गेल्याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। आरोपीने धाराशिव जिल्ह्यात देखील वाहनांची चोरी केल्याने धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे देखील गुन्हा दाखल असल्याचे समजले। सदर आरोपीकडून 4 गुन्ह्यातील 4ही वाहने जप्त करण्यात आली। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कपाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे, सहाय्यक फौजदार कणगिरी, सहाय्यक फौजदार शेख, पोलीस हवालदार शेख, पोलीस हवालदार दुबाळ, पोलीस नाईक बाबर, पोलीस कॉन्स्टेबल इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल सिनारे, पोलीस कॉन्स्टेबल देकाणे, पोलीस कॉन्स्टेबल वायदंडे, पोलीस कॉन्स्टेबल सावंत, पोलीस शिपाई जाधव, पोलीस कॉन्स्टेबल यसलवाड यांनी पार पाडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।